आज जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नुकसानीची माहिती जाणून घेतली। कोल्हापूरच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्याला विशेष पॅकेज द्यावे अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली। या बैठकीत पुरामुळे दगावलेली जनावरे, रस्त्यांची दुरुस्ती तसेच पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली। त्यानंतर आमदार चिखलीकर यांनी नांदेड शहरातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी प्रशासनाशी चर्चा केली। दरम्यान गेल्या वर्षी पूरग्रस्तांना दिलेल्या मदतीत काही रक्कम अद्याप बाकी आहे। अनेकांना मदत मिळाली असली तरी काहींना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीयेत। ही थकबाकीची रक्कम 8 दिवसाच्या आत संबंधिताच्या खात्यात जमा केली जाईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे। जिल्हाधिकारी महोदयांसोबत बैठक घेण्यामागचा उद्देश नांदेड जिल्ह्यामध्ये जी काय अतिवृष्टी झाली आणि 280, 284, 285 mm पाऊस 6 तासाच्या आत झाला। त्यामुळं 5-6 तासामध्ये होत्याचं नव्हतं निसर्गाने केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विविध भागामध्ये फिरले। सामान्य शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या सगळ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि ती सगळी माहिती माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिली पाहिजे। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारकडे तशा पद्धतीचा अहवाल गेला पाहिजे, याच्यासाठीची ही बैठक लावलेली होती। त्याच्यामध्ये अनेक मुद्द्यांचा उल्लेख झाला। नदीकाठची जी जमिनी आहेत, मातीचा थर पूर्णपणाने वाहून जाऊन त्या ठिकाणी दगडाचा, वाळूचा थर निर्माण झाला आणि नदीकाठच्या शिवाय ज्या जमिनी आहेत त्या सगळ्या खरडून गेल्या। म्हणून 2 भागामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे। सरकारचे निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे, ही पहिली भूमिका त्या ठिकाणी आहे। सुदैवानं त्या अतिवृष्टीमध्ये मनुष्यहानी झाली नाही, पण दुर्दैवानं गणपती विसर्जनाच्या वेळेस गाडेगावमध्ये घटना घडली। त्यापूर्वी लेंडीच्या भागामध्ये देखील अशा पद्धतीची घटना घडली। मग या पुढच्या भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचा महापूर आल्यावर थांबवण्यासाठीची उपाययोजना काय, या संदर्भातही आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमचं मत सांगितलं। त्या संदर्भातही वरिष्ठ स्तरावर निश्चितपणानं बैठक लावू। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, कृषी मंत्री दत्तामामा भरणे, मदत पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील, महसूल मंत्री बावनकुळे साहेब या सगळ्यांची परवा मुंबईत भेट घेतली आणि त्यांना स्वतंत्रपणे जिल्ह्याच्या वतीनं, जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीनं निवेदन मी दिलेलं आहे। आता आमची CM साहेबाला आणि DCM साहेबांना विनंती एवढीच आहे की सगळ्या या संबंधित मंत्र्याची एक बैठक एकत्रित करून त्या सगळ्या विभागाच्या मार्फत ज्या काही मदती देता येतात त्या द्याव्यात आणि माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यासाठी अनुकूल देखील आहेत की विशेष पॅकेज कोल्हापूरच्या धर्तीवर जी काही मी वाचतोय, कोल्हापूरपेक्षाही भयानक अवस्था नांदेड जिल्ह्यामध्ये झाली। 6 तासामध्ये सगळ्याचे संसार उघड्यावर आणणारा पाऊस या ठिकाणी झाला। त्याच्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं मदत दिली पाहिजे।